जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पाकिस्तान विरोधी घोषणा देत मालवण कुडाळ शिवप्रेमींनी केला निषेध। जम्मू काश्मीरच्या पहलगाम या पर्यटन स्थळावर हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून रक्तरंजित हल्ल्याचा आज मालवण कुडाळ शहरात शिवप्रेमींनी एकत्र येत पाकिस्तान मुर्दाबाद, मदरसे हटाव देश बचाव या निषेध घोषणांनी परिसर दणाणून गेला। मालवण भरड नाका ते कुडाळ येथे राजमाता जिजाऊ चौकात शिवप्रेमी हिंदू बांधव एकत्र येत पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर दहशतवादाला धर्म नसतो आतापर्यंत अनेक जण बोंबलत आहेत, पण आता तर स्पष्टच झालं की नाव विचारून तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्हाला गोळ्या घातल्या। अजून कोणता पुरावा पाहिजे की दहशतवादाला धर्म असतो? धर्म बघूनच दहशतवाद चालतो आणि एकाच धर्माकडनं हा दहशतवाद पसरला जातो आणि टार्गेट पण एकच धर्म आहे भारतात तरी, म्हणजे दहशतवाद करणारा धर्म एक आणि त्याचं टार्गेट पण दुसरा एकच धर्म आहे। याचा विचार आता गांभीर्याने हिंदूंनी पण केलं पाहिजे आणि आपण कसं वागायचं देशामध्ये जगताना याचा विचार हिंदूंनी करून आम्ही एक स्लोगन म्हटलंय की जिथे देशभक्ती तिथेच खरेदी। जो देशभक्त आहे त्याच्याकडेच खरेदी करा तुम्ही। मग आम्हाला असं म्हणायचं मुसलमानाकडे करू नका, मुसलमान जर देशभक्त असेल त्याच्याकडे खरेदी नक्की करा, पण जिकडे देशभक्ती असेल तिथेच खरेदी, हा नियम याच्यापुढे सर्व हिंदूंनी पाळावा अशी आमची मागणी असेल। माता की पाकिस्तान पाकिस्तान। काल जो भयानक प्रकार काश्मीरमध्ये घडला त्याचा निषेध वगैरे नोंदवायला आम्ही एकत्र आलो नाही आहोत, कारण आता निषेध नोंदवणं हा रोजचीच गोष्ट झालेली आहे। आम्हाला आता रिझल्ट पाहिजे आणि त्यातून आम्हाला असं वाटतं की इस्रायलने जो नियम वापरलाय दहशतवाद्यांच्या विरोधात, जर तुम्ही आमचे 30 मारले तर आम्ही तुमचे 300 मारणार, असं उत्तर आम्हाला ताबडतोब सरकारकडनं हवंय। आणि आता हिंदूंच्या संतापाचा कडेलोट झालेला आहे। दहशतवाद्यांना दहशत वाटेल असं वातावरण देशात निर्माण करावं लागेल आपल्याला। दहशतवादी खुलेआमपणे कोणीही बंदूक उचलणार आणि गोळ्या मारणार याला काही हिंमत लागत नाही, ह्याला भ्याडपणा लागतो। एखाद्या लहान मुलाच्या हातात तुम्ही बंदूक दिली तरी तो अशा प्रकारे गोळ्या घालू शकतो। तर हा प्रकार आता पूर्णपणे थांबला पाहिजे आणि ज्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं त्यांना तुम्ही मारालच, पण त्यांना ज्यांनी आसरा दिला, ज्यांनी मदत केली त्यांना पण यमसदनाला लवकरात लवकर पाठवावं सरकारने, अशी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला काश्मीर मधल्या पर्यटकांचं रक्षण करता येत नसेल तर काश्मीर मधलं पर्यटन बंद करा, कायमस्वरूपी बंद करा, कारण त्यामुळे पोट कोणाची भरतायत? त्याच लोकांची भरतायत जे दहशतवादाला खतपाणी घालतायत। तर काश्मीरमध्ये फिरायला गेलं पाहिजे असं काही नाही, देश मोठा आहे आणि सगळं जग पडलंय फिरण्यासाठी, ही एक मागणी आमची असेल। त्याचप्रमाणे या पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजीनंतर पाकिस्तान झेंडा फाळून पायदळी तुडवत रॉकेल ओतून जाळण्यात आला। यावेळी पाकिस्तान विरोधी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। जसा 2-4 वर्षापूर्वी सर्जिकल स्ट्राईक झाला, पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारलं, त्या पद्धतीमध्ये आता काहीतरी मोठी ऍक्शन झाला पाहिजे। पुढे 100 वर्ष या दहशतवाद्यांना भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता नाही, या पद्धतीमध्ये त्यांना धडा शिकवला पाहिजे, तरच हे सगळे मुस्लिम दहशतवादी जे आहेत हे वटणीवर येतील। काश्मीरमध्ये सरळ सरळ राष्ट्रपती राज लागू करावी, तिथल्या शासनावर अवलंबून न राहता मिलिटरीच्या हातामध्ये ते राज्य सरकार द्यावं, तर कुठेतरी आपल्याला आशा असू शकते। मदरशांमधनं जे शिक्षण दिलं जात आहे त्या मदरशांची पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे। या मदरशांवर सुद्धा सर्जिकल स्ट्राईक सरकारने केला पाहिजे आणि या मदरशांमध्ये काय काय चालतं याची माहिती गोळा केली पाहिजे। जर सरकारने केलं नाही तर आम्हाला सामान्य हिंदूंना तिथे सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल। या आमच्या भावना आहेत, या आमच्या धर्मभावना आहेत, या धर्मभावनांना हात घालण्याची आमच्यावर वेळ आणू नका, हा सरकारला इशारा आहे, हे सरकारने लक्षात घ्यावं। पंकज मडे, जनशक्ती, मालवण। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।